कसं झालं आबा मटण? एक नंबर. चला तर मंडळी, लवकरच आषाढ सुरू होतोय, त्यासाठी करूया मस्त चमचमीत मटणाचा रस्सा. तर तेलामध्ये मी इथे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, धणे, तीळ आणि खसखस ते देखील आपण मस्त भाजून घेऊया. मिक्सरला थोडंसं पाणी घालून आपण ह्याचं छान वाटण करून घेऊया. आजचा हा मटणाचा रस्सा साधा सुद्धा नाहीये बरं का, मस्त मातीच्या भांड्यात बनवलेला आहे. हे भांडं वापरण्यापूर्वी 2 दिवस पाण्यात भिजवायचं आणि 1 दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं. बऱ्याच वेळा मातीची भांडी तडकतात, तसं होऊ नये म्हणून त्याला आधीच व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मगच वापरायचं. भाजीसाठी लागणारं तेल देखील मी आधीच यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये घालूया खडे मसाले. मसाल्याचा छान सुगंध दरवळतो. यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. कांदा टोमॅटो शिजण्यापुरतं थोडंसं मीठ घालूया, परतून घेऊया. आता यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला. तर मसाले तुम्हाला किती तिखट हवंय ना त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता. जे वाटण करून घेतले ना ते देखील आपण यामध्ये घालूया आणि मस्त परतून घेऊया. आलं, लसूण आणि हळद, मीठ लावून 1 किलो शिजवलेलं मटण यामध्ये ऍड करूया. मस्त मिक्स करून घेऊया. आता झाकण ठेवून 10 मिनिट असं शिजवून घेऊया. बघा मस्त याला उकळी आली आहे. आता यामध्ये गरम पाणी घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा याला अगदी स्लो फ्लेमवर शिजवत ठेवूया. वा, काय कलर आलाय. मातीच्या भांड्यात शिजवलेलं मटण खाल्लंय का कधी कोणी? मला कमेंट नक्की करा. आणि अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी मिमीज किचन मराठीला अजून फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा.